श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 14 समास 3. कवित्व कला निरूपण. साधकाची साधनामध्ये प्रगती होऊ लागली म्हणजे त्याचं अंतःकरण अति हळुवार बनतं आणि त्यातून त्याची भाव कविता साकारू लागते. समर्थांनी इथे कवितेचे काही प्रकार सांगितलेत: धीट, पाठ आणि प्रासादिक. मनात आलेल्या विचारांवर जबरदस्तीने काव्य करणं ते धीट कवित्व झालं. पाठ म्हणजे पुष्कळ पाठांतर, मग पुष्कळ ग्रंथ बघायचे, पुस्तकं अभ्यासायची आणि त्यामधील काव्यासारखी कविता रचायची, ते पाठ कवित्व. अगदी जे दृष्टीस पडेल त्यावर काव्य करणं, कौतुकपर काव्य, नरस्तुती करणं, शृंगार, विनोद यांसारखं काव्य म्हणजे धीटपाठ काव्य. आणि प्रासादिक म्हणजे देव प्रसन्न झाल्यावर जे जे शब्द आपोआप स्फुरण पावतात, वाणीतून जे प्रगट होतात, ते प्रासादिक काव्य. कविता कशी असावी सांगताना समर्थ म्हणतायत, कविता निर्मळ, सरळ आणि मागचा पुढचा संदर्भ स्पष्ट करणारी असावी, आशयपूर्ण असावी. कवितेचे चरण नियमाप्रमाणे बांधलेले असावे आणि मुख्यतः भक्तिरसाने युक्त अशी कविता असावी. अक्षरबंध, पदबंध, चातुर्याने रचलेले निरनिराळे छंद, धाटी, मुद्रा अशांनी युक्त ती कविता असावी. देवाचे पराक्रम वर्णन करणारी असावी. लहान मोठ्या सिद्धींचं वर्णन, कार्यकारण भाव सांगणारी कविता असावी. असे अनेक मुद्दे कवितेबाबत सांगून त्यांनी कविता प्रकार वर्णन केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, ग. दी. माडगूळकर यांचं गीत रामायण उत्कृष्ट काव्य प्रकार आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.